न्याय मिळाला नाही. 5,000 लोकांचा प्रश्न आहे. 5,000 लोकांचा, फक्त हुडको संविधान नगरचा नाही आहे. जर का 45 दिवसामध्ये या 5,000 लोकांचा प्रश्न, 5,000 लोकांचा, फक्त हुडको संविधान नगर किंवा यशवंत नगर नाही, फक्त एवढंच नाही तर सगळ्या 5,000 लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटनांच्या वतीने नगरसेविका व माजी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पा जगन सोनवणे यांच्या माध्यमातून पाठिंब्यातून ही पत्रकार परिषद भीमालय संविधान भवन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की सरकार मायबाप 2018 पासून, त्याच्या पूर्वीपासून 1996 मध्ये मी नगरसेवक होतो रेल्वे उत्तर बारडामध्ये. आणि नगरसेवक असताना मी प्रचंड विकासाची कामं केली. आणि 2025 पर्यंत मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून झोपडपट्टीचं रक्षणासाठी जन आंदोलन करतो आहे. आणि 2018 मध्ये त्या ठिकाणी मी 7 म्हणजे कंटिन्यू अर्धनग्न मोर्चे, झोपडपट्टी बचाव, झाडू मोर्चा, त्याच्यानंतर DRMकडे जाऊन डायरेक्ट अर्धनग्न कपड्यावरती तिथे शिष्टमंडळ घेऊन गेलो. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी 11 रेल्वे स्टेशन कॅबिज करून रेल रोको आंदोलन केलं. एवढं सगळं आंदोलन जे आहे करून मी झोपडपट्टी त्या ठिकाणी बचाव केला. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्यावेळेस जे आहे एवढं मोठं मी आंदोलन चालवलं पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन की आम्हाला 7 द्या, आम्हाला या ठिकाणी ते आमच्या नावाचे उतारे द्या. जसे मी अनेक वस्त्या बसवले, 7 उतारे दिले, वस्त्या बसवल्या, त्या पद्धतीने आम्हालाही तुम्ही द्या. ही मागणी घेऊन जेव्हा मी आलो त्यावेळेस आमचा आक्रोश कोणी ऐकला नाही. त्यावेळेस कोणी आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी जे न्याय देण्यासाठी कोणी आलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे आता 45 दिवसामध्ये हे सांगतात की संविधान नगरचं या ठिकाणी जे आहे पुनर्वसन करू. त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. त्यांचं मतदार यादीमध्ये नावं आम्ही टाकलेले आहेत. आणि मतदार यादीमध्ये नाव टाकताना कायदेशीर प्रांत साहेबांना भेटून चर्चा करून निवेदनं देऊन तत्कालीन पूर्वीच्या कलेक्टर साहेबांनाही देऊन आम्ही त्या ठिकाणी जे ते पूर्तता केलेली आहे. त्यांना आयडेंटिटी कार्ड जे मतदार कार्ड आम्ही दिलेलं आहे संविधान नगरमध्ये. आणि ते मीच बसवलेलं संविधान नगर आहे. आणि यशवंत नगरचंही पुनर्वसन झालेलं आहे. परंतु या सगळ्या लोकांना आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने नागरी सुविधा का दिल्या गेल्या नाही हा माझा प्रश्न आहे. 2018 पासून तर आतापर्यंत या लोकांना माणूस म्हणून आतापर्यंत काय या ठिकाणी संपूर्ण जे काही आहे न्याय अधिकार हक्क किंवा 7 उतारे किंवा पुनर्वसन काय मिळालं. आम्ही प्रचंड आंदोलनं केलीत. आणि एवढं सगळं केल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत न्याय मिळाला नाही. 5,000 लोकांचा प्रश्न आहे. 5,000 लोकांचा, फक्त हुडको संविधान नगरचा नाही आहे, फक्त यशवंत नगरचा नाही आहे. आमच्या समाज बांधवांनी आंदोलन केलं, त्याला माझा पूर्ण जे आहे मनापासून त्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत की या ठिकाणी जन आंदोलनातूनच आम्हाला न्याय मिळतो. जन आंदोलनातूनच आम्ही लढाई यशस्वीपणे लढतो आणि यशस्वीरित्या आम्ही हे आंदोलन यशस्वी करतो. त्याच्यामुळे माझे कार्यकर्ते, माझे भीमसैनिक जे या ठिकाणी लढले त्याचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करावे मला समजत नाही. ही चांगली गोष्ट आहे, समाजासाठी लढलंच पाहिजे. परंतु जर का 45 दिवसामध्ये या 5,000 लोकांचा प्रश्न, 5,000 लोकांचा, फक्त हुडको संविधान नगर किंवा यशवंत नगर नाही, फक्त एवढंच नाही तर सगळ्या 5,000 लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. एवढ्या 5,000 लोकांना तुम्ही जागा देणार आहात का? नाही देणार आहेत. नगरपालिका निवडणुका आहे, 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीचं इस्टंटबाजी आहे. हे पॉलिटिकल सगळे जे इस्टंटबाजी जे आहे काही राजकीय नेते करत असतील तर हे सगळे जे काही प्रकार आहे हे या ठिकाणी थांबले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी 5,000 लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे 45 दिवसामध्ये. जे आहे 45 दिवसामध्ये जर का माझ्या समाज बांधवांचं पुनर्वसन झालं नाही तर मग मात्र जेवढं आंदोलन मी गेल्या 2018 मध्ये 7 वर्ष केली त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू. फक्त नगरसेवक पदाचा राजीनामा आम्ही दिलेला आहे. सौ पुष्पा जगन सोनवणे या नगरसेविका असताना यांनी नगरपालिका सभागृहामध्ये नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे. कोणी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला नाही आहे, एवढी आमची कुर्बानी आहे. आता जोपर्यंत 7 उतारा मिळत नाही, यांचे मालकी पट्टे मिळत नाही आणि जोपर्यंत यांना पूर्णपणे 5,000 लोकांचं पुनर्वसन शक्य नाही आहे 45 दिवसात, तरी हे म्हणतात की 45 दिवसात आम्ही पुनर्वसन करू. तरी देखील या ठिकाणी या निर्णयाचं जे आहे मी जे आहे ते वाट बघतो. आणि जर 45 दिवसामध्ये जर हे झालं नाही तर मग मात्र चुनाव में हम तुम्हारा जो है सत्ताधारी वर्ग का हाथ देखेंगे. विश्व स्तरीय शिक्षा, आधुनिक प्रौद्योगिकी और भविष्य के लिए तैयार पाठ्यक्रम के साथ
I am Dr. Naira Nigar Salim Patel, the Managing Director of our institution, Bapu Mia Sirajuddin Patel Educational Campus. My name is Aliza Abdulwahid Deshpande. I am from class 5th. My name is Alisha Mustaq Patel. My school name is Hajjan Shakil Abi Abdul Wahid Deshpande. Hello everyone. My name is Rumaisa Fatima Muhammad Umar. I am in 4th standard HSWD. This is Zoya Khan, teaching in this school from last 2 years. मैं तस्लीमा तडवी हज्जन शकील अबी अब्दुल वहीद देशपांडे हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के प्रिंसिपल हूँ. Every day is an opportunity to learn something exciting. Our teachers are not friendly but also very supportive. Always ready to help us understand difficult lessons. I love spending time in a well-stocked library and using the computer lab for projects. The science lab make learning experiment super fun. We also have clean drinking water and neat and clean washroom and a hygienic environment. It feels like a second home where I feel safe and valued. Our school organizes interesting competition like annual function and even educational trip. So it started in your budget. Thank you and have a nice day. Our institution, Satpura Shikshan व Gramin Vikas Sanstha, is a premier education institute with over 32 years of dedicated service in the field of education. The society operates Bapu Mia Sirajuddin Patel Educational Campus at various locations, such as Bhusawal, Hashampur, Nandura, Pipalgaon Kade, Vadgaon, and Turki. We are running this institution successfully from past 3 years with a primary focus and goal to educate minority students with special emphasis on empowering girls' education. The institute consists of highly experienced academic staff, the spacious playground, classrooms, library, computer lab, all ensured and designed in such a way that your child gets a better education. So we invite you to seize this opportunity and enroll your students in Hajjan Shakila B. Deshpande Convent English School and Arts Commerce Science Junior College at Kharga Road, Bhusawal, because we do believe in our principles: explore, expand and excel. Our school has provided us many facilities including notebooks, uniforms, playground. We are really proud of our school. Thank you. This school has been a life-changing experience for me. We don't just focus on our study, we learn life skills, confidence and discipline. If you want quality education and care, this is the place. So now admissions are open, so please come and visit this place. Jazakallahu khair. I believe in nurturing young minds with creativity and care. This school provides a safe, dynamic environment for holistic growth. We focus on both academic excellence and character building. So join us today and shape your child future with us. हमारे स्कूल में 2025 और 26 के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं. हमारे स्कूल में दुनियावी तालीम के साथ साथ दीनी तालीम भी दी जा रही है. आप आकर जरूर हमारे स्कूल में एडमिशन कीजिए.